कर्तृत्ववान शेतकरी न्यूज, बेधडक, वेगवान, सत्य आणि सर्वसामान्यांचा आवाज। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील शिंदेफळ येथे ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ शेअर केल्याच्या वादातून एका 26 वर्षीय तरुणाला मारहाण झाल्याची घटना समोर आली। पीडित बळीराम लक्ष्मण ताटू यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी 12 ऑगस्टच्या रात्री ग्रामपंचायतीच्या कामाशी संबंधित एक व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला होता। याच रागातून 13 ऑगस्टच्या सकाळी ग्रामपंचायत परिसरात त्यांना मारहाण करण्यात आली। सरपंच पती अनिल अक्कलकर यांच्यासह इतर लोकांनी मारहाण करून मोबाईल आणि सेल्फी स्टिक हिसकावून मोबाईल फोडल्याचा आरोप पीडितांनी केलाय। तसेच काही महिला व इतर नागरिकांनीही मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। याशिवाय जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पीडितांनी म्हटले। घटनेनंतर गावकऱ्यांच्या मध्यस्थीने बळीराम ताटू यांची सुटका करण्यात आली। त्यानंतर त्यांना सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात नेण्यात आले, जिथून वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। नाव बळीराम लक्ष्मण ताटू, मी शिंदेफळ गावाचा रहिवासी आहे। आमच्या गावामध्ये भेसळ कारभार चालू होते ग्रामपंचायतीत, त्याच्या विरोधात मी सतत प्रश्न उपस्थित करत असतो। त्याचे पुरावे माझ्याजवळ आहे। मी यापूर्वीही पोलीस स्टेशन, पंचायत समिती व जनता दरबारमध्ये हे प्रश्न मांडलेले होते, पण ते मार्गी लागले नाही व या अगोदरही मला जीवे मारण्याची धमकी आलेली होत्या। पण मी 12 तारखेला रात्री विठ्ठल कांगणे सरांचा एक व्हिडिओ पोस्ट केला शिवराणा ग्रुपवर। तर मला सरपंच रेखाबाई अनिल दौलतराव अक्कलकर यांचे मला फोन आले व त्यांनी मला शिवीगाळ केली व धमकी दिली का तू गावात ये। मी सकाळी 13 तारखेला सकाळी गावात आले असताना माझ्यावर पूर्ण ग्रामपंचायत बॉडी व जवळपास 11 जणांनी मला मारहाण केलेली आहे। त्याचे व्हिडिओ पुरावे हे आहे। सरपंच हे एक लोकशाहीचा भाग आहे व ती संविधानिक खुर्ची आहे। त्यांना एका नागरिकाला प्रश्न उपस्थित केल्यानंतर मारण्याचा काय अधिकार आहे, हे अधिकार त्यांना कोणी दिलेले आहे। जर प्रश्न उपस्थित करणे जर नागरिकाचे चुकीत असेल तर त्यांना ह्या पदावर विराजमान राहण्याचा काहीच मुळीच अधिकार नाही। प्रश्न सत्तेत असणाऱ्याला प्रश्न विचारणं हा स्वाभाविक नागरिकाचा अधिकार आहे। तो प्रश्न मी विचारलेला आहे। हे संविधानाचं माझ्याजवळ संविधान आहे। या संविधानाच्या मार्फत मी त्यांना प्रश्न विचारलेले आहे, एक नागरिक म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून। हे माझ्याजवळ पुरावे आहे। पोलीस स्टेशनमध्ये मी या अगोदरही कंप्लेंट केलेल्या आहे। ह्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलेल्या आहे, पंचायत समितीमध्ये कंप्लेंट केलेल्या आहे। हे सर्व पुरावे माझ्याजवळ आहेत। हे पंचायत समितीमध्ये सरपंच महिला असताना पती हस्तक्षेप करतो, ह्या सरपंचाच्या याच्यावर सह्या आहे, पतीच्या सह्या आहे। अजून पंचायत समितीमध्ये अर्ज करणे, राईट फॉर इन्फॉर्मेशनचे अर्जाची अपूर्ण माहिती देणे व माझ्यावर जसे मारहाण झाली याची ही FIR ची कॉपी आहे। नमस्कार। मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा ही समस्त जनतेला माझे आव्हान आहे व मला न्याय मिळेल हे मला संविधानावर भरोसा आहे।